तुम्ही आता बैठक घेतली, त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय नेमके निर्णय झाले, काय तुम्ही आश्वासन दिलं? त्यांचं जे एकतर प्रमुख मागणी होती की पगारामध्ये 6,500 रुपयाची वाढ होती, त्याची थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती. ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये, तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला. आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील. आणि जी काही उचल असते, सणाची उचल दर वर्षी जी आपण देतो 12,500 रुपये, त्याप्रमाणे देखील एसटी महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे. आणि असे एकूण जवळपास 85,000 एसटीचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल. आम्ही महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही जेव्हा जेव्हा सर्वसामान्य शेतकरी असेल, लाडक्या बहिणी असतील आणि जेव्हा एसटी कर्मचारी देखील जे आहेत ते देखील अतिशय म्हणजे गाव तिथं एसटी, अतिशय म्हणजे जिथं अगदी रस्ता नाही चांगला तिथं देखील ही एसटी पोहोचते आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत असते. त्यामुळे दिवाळीमध्ये देखील एसटी कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केला.